शोधात कस्तुरीच्या आहेत पारखीचे, करणे जपून ठेवा अंधार फार. त्या उक्तीप्रमाणे सर्व जगत आभाळ फाटलेलं आहे आणि सर्व आभाळाला तिगळ लावणं हे तर काही आपल्याला शक्य नाही. पण आपल्या परीने आपलं जे शिक्षण आहे ते वैद्यकीय क्षेत्रातलं झालेलं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात जो तळागाळाचा माणूस आहे, तो शेवटचा माणूस आहे, तो आहे आदिवासी माणूस, ज्याच्यापर्यंत वैद्यकीय सेवा अजिबात पोहोचलेली नाही. अशी स्थिती असताना जवळजवळ 2.5 महिने मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आणि अशा गावाचा शोध घेतला की व्हेअर देर इज नो डॉक्टर, जिथे डॉक्टर नसते तिथे काय स्थिती असेल. आणि ती स्थिती 1985 मध्ये मी अनुभवली. 9 एप्रिल 1985 रोजी मी सर्वप्रथम बेराहलगड म्हणजे जिथे जाण्याचा रस्ता नाही अशी जागा, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मला दिसलं तिथे काय होतं. तिथे होतं फक्त मरणाचं थैमान. जर डायरिया झाला तर 20-25 मुलं, माणसं, म्हातारे मरत असत. कॉलरेची साथ आली की तिथे कुठलीही सोय नसताना लोक मरत असत. न्यूमोनिया जर मुलाला झाला तर ते मूल मरणार. त्या आईवडिलांनी गृहीतच धरलेलं होतं, कारण तिथे वैद्यकीय सेवा नावाचा प्रकार उपलब्ध नव्हता. डॉक्टर जो होता तो फक्त शहरात होता. धारणी हे तालुक्याचं ठिकाण, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी ती वाईट होती. 20,000 रुपयाची औषधं 1 लाख लोकसंख्येला त्या डॉक्टरनी वर्षभर पुरवायची. किती? 20,000ची औषधं वर्षभरासाठी 1 लाख लोकांना वाटायची. हे त्या डॉक्टरवर दिलेलं काम होतं. म्हणजे औषधं नाही. येणारे रुग्ण येणार कशासाठी? फक्त ॲस्पिरिनची गोळी. सर्व आजारांसाठी एकच गोळी, ती म्हणजे जी 10 रुपये शेकड्याने उपलब्ध होते. ॲस्पिरिनची गोळी एकच गोळी, ओबेसिटी. आणि ती गोळी घेण्यासाठी कोण येणार? डॉक्टरकडे वाहन नाही, कारण 500 रुपये त्याला दर महिन्याला डिझेल आणि ऑइल आणि मायनर रिपेअर, पंक्चर झाली गाडी तर एवढ्यासाठी त्याला 500 रुपये दर महिन्याला मेंटेनन्ससाठी मिळत असत. त्याच्या पलीकडे त्याचं बजेट त्याला अलाव करत नव्हतं. वर्षाला 6,000 रुपये अशी स्थिती त्या दवाखान्याची होती. त्या दवाखान्यात रुग्ण फिरकत सुद्धा नसे, कारण तिथे काहीच होत नसे. आणि मग डॉक्टरांचे खावायचं. 2 डॉक्टरांपैकी 1 डॉक्टर आपला सतत ॲबसेंट आणि नर्सेसच्या भरोशावर तो दवाखाना चालत होता. त्या परिस्थितीमध्ये मी 40 किलोमीटर पायी चालून आतमधल्या गावात गेलो आणि काय दिसलं मला, माझ्याकडे सगळ्याच प्रकारचे पेशंट यायला लागले. कारण कुठल्याही आईवडिलांना, तो शिकलेला असो न शिकलेला असो, गरीब असो श्रीमंत असो, आपल्या मुलाला जर ताप आला तर त्या आईवडिलांना असं वाटतं की त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. आणि मी जेव्हा त्या गावात डॉक्टर म्हणून गेलो तर लोक माझ्याकडे यायला लागले, नवे गर्दी करायला लागले. रोज माझ्याकडे पेशंट यायला लागले. सुरुवातीला असं वाटत होतं की आपल्याकडे कोणीच येणार नाही, कारण या आदिवासींना ते अंधश्रद्धाळू आहे, ते अज्ञानी आहे, ते गरिबीमध्ये आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही. आणि ते कशाला येतील दवाखान्यामध्ये? ते जादूटोण्यात भूतबाधेत विश्वास करतात, असा माझा गैरसमज होता. तो अगदी पहिल्या दिवशीच दूर झाला. माझ्याकडे पहिल्या दिवसापासून पेशंट यायला लागले, कारण प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपलं मूल हे जगलं पाहिजे. आणि ते माझ्याकडे जशी यायला लागले, माझ्याकडे पेशंटची हळूहळू गर्दी व्हायला लागली. आणि जसे मुलं जगायला लागले तसं अक्षयसारखी बातमी पसरली की निमोनिया चांगला करणारा डॉक्टर आपल्या गावात आलाय, डायरिया चांगला करणारा डॉक्टर आपल्या गावात आलाय, डायरियाचा मूल हे जगू शकते हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं.
पहिले 2.5 महिने माझ्याकडे बाळपणाची केस आलीच नाही. गावात मुस्लिम मेजॉरिटी होती. मुस्लिम लोकांचं म्हणणं होतं की आमची बाई मरेल, पण पुरुष डॉक्टरांकडे आपली इज्जत गमायची नाही. मात्र 2.5 महिन्यापर्यंत आदिवासी महिला सुद्धा माझ्याकडे बाळपणाला आलेली नव्हती. मला असं वाटत होतं की मी 6 महिनेचा विषय शिकलो मुंबईला जाऊन, ते व्यर्थ गेलं का? पण तसं झालं नाही. 2.5 महिन्यानंतर माझ्याकडे पहिल्याच दिवशी पहिल्यांदा बाळपणाची केस आहे. बाळपण कसं होतं, मूल सकाळी 8 वाजता जन्माला आलेलं होतं आणि आतमध्ये जो कातरटा असतो तो दुपारी 2 वाजेपर्यंत पडलेला नव्हता. महिलेला रक्तस्राव होत होता. याआधी तिथल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य जे होते आमच्या भागाचे, तर जिल्हा परिषद सदस्यांची ते स्वतः डॉक्टर होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात ते वैद्यकीय ऑफिसर होते, मेडिकल ऑफिसर होते. त्यांची पत्नी सेम कंडिशन मध्ये मरण पावलेली होती. तिला उपचार होऊ शकलेला नव्हता. ती केस सगळ्यात पहिली केस माझ्याकडे अगदी सेम आली आणि सगळ्यांना माहित होती ही बाई आता दगावणार आहे. मात्र माझ्या सुदैवाने मी आणि माझा मित्र दिलीप आम्ही दोघं तिथं होतो. दिलीपने अॅनेस्थेशिया दिला आणि मी आतमध्ये गर्भाशयात हात घालून त्या बाईचा ते राहिलेलं फूल जे असते, प्लासेंटा जो असतो, तो मी बाहेर काढला आणि त्या महिलेला जगवलं. आणि पुन्हा ती बातमी अफवेसारखी पसरली की देहाले साहब की घरवाली जिस बीमारी में मर गई उसको भी ये डॉक्टर बचा सकता है. म्हणजे त्यांच्यासाठी ते फार मोठं अचिव्हमेंट होतं. आमच्यासाठी तरी ते सिंपल मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लासेंटा, मेडिकल टर्म्समध्ये आम्ही म्हणतो मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लासेंटा, MRP होतं. आणि ते केल्यामुळे त्याच दिवशी लगेच माझ्याकडे दुसरी पूर्ण बाळपणाची केस आली. आम्ही ती केस आटोपून घरी आलो, स्वयंपाक केला आणि जेवायला बसणार ताट वाढून घेतलं. तेवढ्यात दुसरा कॉल आला पुन्हा बाळपणाचाच. ती इथल्या सरपंचाची सून होती आणि तो गोंड समाजाचा एक प्रमुख कार्यकर्ता त्या भागातला होता. त्याच्या सुनेला बाळपणाचा त्रास होऊ लागला. पहिलट तरी नव्हती आणि समोरचं ताट बाजूला ठेवून आमचे एक लेखक आहे डेव्हिड मोर्ले, मेडिकल सायन्सेसची पुस्तकं ज्यांनी लिहिली, त्या डेव्हिड मोर्लेंचं नाव लहान मुलांच्या आजारांसाठी प्रामुख्याने घेतलं जातं. तर त्या डेव्हिड मोर्लेंनी सांगितलं आहे की तुम्ही दिवसभर कितीही थकलेला असाल आणि रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही ड्युटी केलेली असेल आणि 2 वाजेपर्यंत ड्युटी करून गेल्यानंतर तुम्हाला पहिला झोपेचा डोळा लागला, त्यावेळी जर तुमच्या दरवाजावर थाप पडली आणि सांगितलं सिस्टरनी की डॉक्टर एक बाळपणाची केस आली आहे, तुम्हाला तिला अटेंड करायचं आहे, तर तुम्ही कधीच हा विचार करू नका की मी दिवसभर गरम केले आहे, रात्री 2 पर्यंत जागलो आहे आणि आताच मला डोळा लागतो आहे आणि कुठून आली ही कटकट, असा विचार करू नका असं डेव्हिड मोर्ले म्हणतो. डेव्हिड मोर्ले म्हणतो की डॉक्टर नीड्स दॅट ॲटिट्यूड विल गेट सम अँड गोज. जो उठतो आणि ते बाळपण करायला जातो, ती ॲटिट्यूड तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला हवी. आणि ती ॲटिट्यूड माझ्यामध्ये माझ्या शिक्षकांनी, मी तिथे मुंबईला आहुजा क्लास, त्या आहुजा मॅडमनी, त्या दलाल मॅडमनी डेव्हलप केलेली होती. आणि म्हणून समोरचं ताट बाजूला ठेवून मी त्या दुसऱ्या बाळपणासाठी धावलो. त्या बाईला सोडवलं, तिला फोर्सेप्स मला लावावे लागले आणि ते मूल जन्माला आलं. ती बातमी सुद्धा तशीच पसरली संपूर्ण समाजामध्ये आणि त्या दिवसापासून माझ्याकडे येणाऱ्या स्त्री रुग्णांची संख्या सुद्धा वाढायला लागली. सांगायचं तात्पर्य की आदिवासी माझ्याकडे यायला लागले. आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. मुस्लिम समाजाने तसाच प्रसंग घडला. दुपारी 2 वाजता एका महिलेला वेदना सुरू झाल्या. दिवस गेला, संध्याकाळ झाली, रात्र पूर्ण गेली आणि सकाळी 5-5:30 ला जे अजान होते त्या अजानच्या वेळी मला उठवायला आले.
आणि त्यांच्या घरचे लोक. युसुफ सेठ म्हणून गावाचा श्रीमंत मनुष्य होता. तो मला उठवायला आला की चलो तुम्हारे चच्ची की डिलिव्हरी जचकी म्हणतात, जचकी नाही होणी. आणि मी ताबडतोब जाऊन पाहिलं तर बाईला हार्ट डिसीज होता, अत्यंत थकलेली होती. तिला मी रेस्ट दिला, तिला आयव्ही फ्लुइड्स दिले आणि तिचं अगदी नॉर्मल डिलिव्हरी होती. ती नॉर्मल डिलिव्हरी नुसता माझ्या हात लागल्याने झाली. सांगायचं तात्पर्य एवढं की तो मनुष्य श्रीमंत होता म्हणून त्यांना समाजाची रुकावट नव्हती. जर आजही मी विचार करतो, जर एखाद्या मुस्लिम गरीब घरामध्ये, आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या घरामध्ये जर अशी वेळ आली असती तर त्यांनी माझ्याकडे येण्याचं डेअरिंग केलं असतं की तिचा जीव गेला असता. पण मी आजही त्या युसुफ सेठला देवासारखा मानतो की ज्याच्या आर्थिक स्थितीमुळे तो माझ्यापर्यंत येऊ शकला. पहिलं मुस्लिम बाळंतपण मी करू शकलो आणि नंतरच्या गरीब मुस्लिम बांधवांसाठी माझा दवाखाना उघडा झाला. कारण समाजात जर मोठ्या माणसाने केलं तर त्याला कोणी नावं ठेवते, मात्र ते गरिबांनी केलं तर त्याला नावं ठेवणारे अनेक असू शकतात. आणि अशा पद्धतीने माझा बाळंतपणाचा विषय महिलांपर्यंत पोहोचू शकला. अनेक अडचणी होत्या तिथे काम करताना. पहिल्याच वर्षी माझ्याकडे 6 मृत्यू झाले. 4 मृत्यू होते धनुर्वाताने, लहान मुलं जन्मता होणारा धनुर्वात, आणि 2 माता होत्या की त्या धनुर्वाताने मरण पावल्या. का बरं त्यांना धनुर्वात झाला होता? कारण बाळंतपणाच्या गर्भारपणामध्ये त्यांना धनुर्वाताचं इंजेक्शनच त्या मातांना मिळालेलं नव्हतं. त्या काळात 4 आणि 2 इंजेक्शन मिळायचे आणि 2 इंजेक्शन जर मिळाले तर जीव गेला नसता. म्हणजे 1.5 रुपयात 6 मृत्यू माझ्या दवाखान्यात झाले होते. अगोदर जर त्या मातांना गर्भधारण झाल्यानंतर गर्भावस्थेत ते इंजेक्शन मिळाले असते, लसीकरण त्याचं झालं असतं तर ही वेळ आली नसती. मात्र तसं घडलं. मी पुनर्विचार केला. मी पुन्हा मेडिकल कॉलेजला जाण्याचा प्रयत्न केला. मला 1.5 वर्षानंतर MD मिळालं. त्यावेळी माझ्या मित्रांनी सर्जरीला जॉईन केलं. दिलीप जो मी अगोदर म्हटला तो सर्जरीला गेला. कारण दुसरे प्रश्न होते सर्जिकल. बैलांनी शिंग मारलं, आतडे बाहेर काढले, आता आतडे घेऊन लोक यायचे. ट्रॅक्टर पलटी खाल्ला, पाय निखळला. वीर फोडताना डायनामाइट हातात फुटला, कोणाचा चेहरा जायचा तर कोणाचा हात जायचा. म्हणजे सर्जिकल प्रश्न सुद्धा त्या भागात तेवढेच गंभीर होते. आणि म्हणून तो सर्जरीला आणि मी मेडिसिनला, असे आम्ही लोक पुन्हा मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. विचार असा होता की आपलं एक हॉस्पिटल आहे आणि आपल्या हॉस्पिटलमधून लोकांची आपण सेवा करू. मात्र मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर आता या प्रिन्सिपल मॅडम बोलल्या ना, ते लोक मोठे विचित्र असतात. आमच्या सरांनी मला काय प्रश्न विचारला होता की तू प्रॅक्टिस करत होता पुन्हा इथे कशाला? मी म्हटलं सर, अशी मुलं मरतात, अशा माता मरतात, त्यांना जगवायला पाहिजे आणि मी माझ्या दवाखान्यातून त्यांना जगवेन. तर त्यांनी मला काय प्रश्न विचारला, म्हणजे किती गावांसाठी तू तुझ्या सर्व्हिसेस देशील? मी म्हटलं मी 40 गावांना सर्व्हिसेस देईन. मग त्याचा दुसरा प्रश्न होता की किती दिवस अशी सेवा देशील? मी म्हटलं तर माझं वय आता 24 वर्ष आहे, मी अजून 40 वर्ष तरी ह्या सेवा देऊ शकेन. मग त्यांनी तिसरा प्रश्न विचारला की 40 गावांना 40 वर्ष एका डॉक्टरनी सेवा दिली म्हणजे हा प्रश्न सुटेल का? सुटेल का? मी तुम्हाला विचारतो. एका तरुण डॉक्टरनी 40 वर्ष 40 गावांना अशा सेवा दिल्याने अशी मरणारी मुलं थांबतील का? नाही थांबणार. त्यांच्या मुलांना नाही थांबणार. कारण ही मुलं जगभरच मरतात. ही मुलं फक्त तुमच्या गावात मरतात असं नाही आहे. ही मुलं जगभर मरतात. ही मुलं महाराष्ट्रातच मरत नाही, मध्य प्रदेशात मरतात, राजस्थानमध्ये मरतात, युपीमध्ये मरतात, बिहारमध्ये मरतात, ओरिसामध्ये मरतात, राजस्थानमध्ये मरतात, साऊथ आफ्रिकेत मरतात, लॅटिन अमेरिकेत मरतात, दक्षिण अमेरिकेत सुद्धा हे चित्र आहे.
जिथे जिथे गरिबी आहे, जिथे जिथे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तिथे तिथे ही मुलं मरतात. आणि मग तू काय करायला पाहिजे, तर तू असा काही शोध लावायला पाहिजे की ज्यामधून ही मुलं जगवण्याचं टेक्निक डेव्हलप होईल. हे मुलं जगवण्याचं टेक्निक डेव्हलप होईल असं तू शोधलं पाहिजे. आणि त्यांनी ते मला चॅलेंज म्हणून दिलं. त्यांनी मला सेमिनारचा विषय दिला ट्रायबल हेल्थ. त्यांचं म्हणणं असं होतं की तू पहिले आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्नांचा अभ्यास कर, म्हणजे मग तुला त्याची ग्रॅव्हिटी समजेल. किती गंभीर आहे हा प्रश्न. हा प्रश्न फक्त तुझ्या 6 जीवांचा नाही आहे, पण 1.5 रुपयांनी नसल्यामुळे 6 जीव गेले एवढा बरोबरचा हा प्रश्न नाही आहे. त्याला त्यांनी म्हटलं टिप ऑफ द आइसबर्ग, म्हणजे बर्फाचा खडा जर आपण पाण्यात टाकला तो वर थोडंसं टोकेल. मुख्य बर्फ हा खालीच पाण्याच्या खाली असतो, तो दिसत नाही, हिमनग त्याला म्हणतात. आणि तो हिमनग तू ओळख. आणि 6 महिने ट्रायबल हेल्थ या विषयाचा सेमिनार केल्यानंतर मलाही तो अनुभव आला. मी तो विचार करत होतो तो अत्यंत चोपडा होता. त्यानंतर त्यांनी मला संशोधनासाठी विषय दिला की मेळघाटाची 6 वर्षाखाली मुलं, गर्भवती आणि स्तनाला माता यांची आरोग्याची स्थिती कशी आहे त्याची खूप पाहणी. त्याचा मग मी अभ्यास केला आणि माझ्या अभ्यासानंतर त्यांनी माझ्याकडनं इंडियन अभ्यास करून घेतला. त्याचं सगळं क्रेडिट त्या माझ्या शिक्षकांना, मोडदरे सरांना आहे, पाठक मॅडमला आहे, वासुदेव मॅडमला आहे, इंगोले सरांना आहे की ज्यांनी मला त्या योग्य बनवलं, मला ती दृष्टी दिली त्या प्रश्नाकडे पाहण्याची. आणि ती दृष्टी माझी जेव्हा मी लोकांच्या घरी गेलो आणि अभ्यास केला, खरोखर त्यांच्या घरात काय शिस्त, त्यांच्या धान्याच्या कोठीमध्ये काय धान्य आहे की जे संध्याकाळी शिजणार आहे, सध्या खाणारे किती तोंड आहे, दुसरे किती आहेत, मांजरी किती आहेत, पोपट आहे का, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा मी त्यातून अभ्यास केला. किंवा किती लोक याला शेअर करणार आहे या शिजलेल्या अन्नाला. आणि नेमकं काय शिजतं, न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्याला आम्ही म्हणतो ती काय आहे, त्यांच्याकडे ज्या डेफिशियन्सीज आहेत त्या का बरं आहेत याची उत्तरं मला त्यातून मिळाली. त्यांच्या आरोग्याचा विचार केला, किती मुलांना BCG मिळतं, किती मुलांना ट्रिपल पोलिओचं व्हॅक्सिन मिळतं, आणि जन्माला आलेली किती मुलं जगतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1000 मुलं जर जन्माला आली तर त्यातली 200 मुलं पहिला वाढदिवस पाहत नसत. आणखी 200 मुलं 6वा वाढदिवस पाहत नसत. 1000 मुलं जर जन्माला आली तर त्यातली 400 मुलं 6व्या वाढदिवसाला जिवंत राहत नसत. फक्त 600 मुलं शिल्लक राहत. आणि आपल्याला काय लक्षात असते, आदिवासी म्हणजे वेल बिल्ड, मजबूत मानण्याचा, स्ट्रॉंग अँड साऊथ. कारण तो डार्विनची जी थिअरी आहे की वीकर मरत जातात, स्ट्रॉंगर जगत जातात, त्या थिअरीप्रमाणे जे कमजोर होते ते 400 आधीच गळून जायचे आणि जिवंत राहायचे ते 600 ते स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग दिसायचे. वरकरणी ते स्ट्रॉंग दिसत होते, पण त्यांना टीबीचा आजार मोठ्या प्रमाणावर पुढे तरुणपणी त्यांना व्हायचा आणि तरुणपणी ते मरायचे. या आणि अशा चित्रांमधून आम्ही समोर सरकलो. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे, या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे, ही मुलं कशी जगवता येतील याचा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ 200 कारणं आहेत की ज्यामधून ही मुलं मरतात. आणि ती मुलं जर आपल्याला जगवायची असतील तर त्या 200 कारणांकडे आपल्याला गेलं पाहिजे. काय आहेत ती 200 कारणं? व्यसनाधीनता असेल, बाजारीपणा असेल, अवैध सावकारी असेल किंवा बँकांची कायदेशीर सावकारी असेल, उपलब्ध रस्त्यांची कमतरता असेल, उपलब्ध दवाखान्यांची डॉक्टर्सची कमतरता असेल, ट्रिपल पोलिओ व्हॅक्सिन त्यांना मिळत नसतील, अनेक सरकारी कायदे त्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कमजोर पडत असतील किंवा अडवत असतील. तसं तिथे वीज जर पोहोचवायची असेल, तिथे जर रस्ता पोहोचवायचा असेल तर वन कायदा त्याला अडवतो. फॉरेस्ट म्हणतो की फॉरेस्टमध्ये कुठलंही खोदकाम तुम्हाला करता येत नाही, म्हणजे विजेचा खांबे काढता येत नाही,
आणि रस्ताही बांधता येत नाही. पिण्याचं पाणी जर जंगलातून आणायचं असेल तर ते आणण्याची फॉरेस्टचा वन कायदा ही परवानगी देत नाही. सांगायचं तात्पर्य की अनेक छोट्या गोष्टी होत्या की ज्यामधून त्यांचे हे सगळे सफरिंग होते आणि ते सगळे माझ्या थिसिस मध्ये मी एकत्रित केले. आणि आपण एक पद्धती आहे थिसिस लिहायची की पहिले एम ठरवतात, मग ऑब्जेक्टिव्ह ठरवतात, मग लिटरेचर रिव्ह्यू करतात, मग मेथडॉलॉजी, मग प्रोफार्मा आणि मग सगळे चार्ट्स करून डिस्कशन करतात आणि शेवटी रिकमेंडेशन देतात की बा असं केलं म्हणजे हा प्रश्न सुटेल. युजली हे सगळे थिसिस हे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये पडून असतात. पण माझं सौभाग्य की माझा थिसिस युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत पडून राहिला नाही. तो थिसिस हायकोर्टापर्यंत पोहोचला आणि हायकोर्टाने स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्टिव्ह दिले की तुम्ही ह्या स्टेप घ्या जेणेकरून हा कुपोषणाचा प्रश्न मिटू शकेल. आणि कुपोषण या शब्दाचा जन्म माझ्या झोपडीत झाला. मी त्याला पहिले नाव दिलं तर उपासमार, की ही सगळे जे मरतात मुलं हे भुकेमुळे मरतात, उपासमारीमुळे मरतात, गरिबीमुळे उपासमार होते. आणि मला कल्पना नव्हती की हा प्रश्न एवढा मी गंभीर मांडतोय. त्यावेळी सकाळी लोकमतनी एक 4 इंच सिंगल कॉलमची न्यूज छापली आणि त्या दिवशी दुपारी तो पेपर घेऊन माझ्याकडे डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस, DHO, आरोग्य खात्याचे सगळे वरिष्ठ अधिकारी माझ्या घरी आले आणि मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की बा ही मुलं कशाने मरतात तर सायंटिफिक टर्म आहे मालन्यूट्रिशन. मग त्याला प्रतिशब्द काय तर माझ्याकडे विल्सरची डिक्शनरी होती, त्यांनी ती मला ओढायला भाग पाडलं आणि त्या विल्सरच्या डिक्शनरीमध्ये त्याचा अनुवाद होता कुपोषण. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर आज नंतर या गोष्टीला तुम्ही कुपोषण शब्द वापरला आणि म्हणून कुपोषण हा शब्द रूढ झाला. मला त्यावेळी कल्पना नव्हती की उपासमारी शब्दामध्ये जास्त ताकद आहे. मी मेडिकलचा विद्यार्थी होतो, मला त्यातला सोशल सेन्स नव्हता, फक्त मेडिकल सेन्स होता. त्यावेळी माझी समजा बुद्धी एवढी प्रगल्भ झालेली नव्हती. आय वॉज क्वाईट इमॅच्युअर ॲट दॅट टाइम. मी फार इमॅच्युअर होतो असं स्वतःला आज मी म्हणू शकतो. कारण उपासमार शब्दाबद्दल जर मी आग्रह ठेवला असता तर त्यावेळी स्टेट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असता. ब्रिटिशांनी एक कोड करून गेले असता, स्टार्वेशन कोड. जर कोणाचाही मृत्यू उपासमारीमुळे राज्यात होत असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा देऊन पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. एवढं गांभीर्य त्या प्रश्नाचं आहे. पण ते मला माहित नव्हतं, कारण मी कायद्याचा विद्यार्थी नव्हतो, सोशल सायन्सेसचा विद्यार्थी नव्हतो, फक्त मेडिकलचा विद्यार्थी होतो. त्यामुळे मी कुपोषण शब्द ऍक्सेप्ट केला आणि त्यानंतर कुपोषण शब्द पूर्ण सर्वत्र लागू झाला. हळूहळू मेळघाटच्या कुपोषणाबद्दल बातम्या यायला लागल्या. बीबीसीने माझा 1-2 फेजेसमध्ये इंटरव्ह्यू रेडिओने बीबीसी रेडिओने केला. 6 दिवस नरेश जोशी हा वार्ताहर माझ्यासोबत तिथे फिरला आणि मग सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या वृत्तपत्रांना जाग आली. त्यांनी तिथून हे केल्यानंतर की असा हा प्रश्न गंभीर आहे आणि मग अनेक कमिट्या त्याबद्दल स्थापन झाल्या. मुख्यमंत्री तिथे येऊन गेले. त्या प्रश्नाची उकल व्हायला सुरुवात झाली आणि माझं सक्सेस फक्त त्यात एवढंच राहिलं की अगोदर या प्रश्नाकडे फक्त मेडिकल प्रश्न असं पाहण्यात येत होतं. पण मी त्याला सगळा हा जो सोशल सेन्स सोडला की ज्यामध्ये रस्ता, दवाखाने, पिण्याचं पाणी, लोकांची आर्थिक स्थिती, त्यांच्या शेतीला नसलेले इरिगेशनच्या सोयी, त्यांना उपलब्ध नसलेलं बीज भांडवल, त्यांच्या जो पावसाळ्यात होणारी जी उपासमार असते त्यासाठी खावटी कर्जाची योजना, अशा अनेक गोष्टी त्याला मी जोडू शकलो आणि त्यामधून एक मेळघाट पॅटर्न तयार झाला. कुपोषणाला आपण कसं थांबवू शकू, कसा आळा घालू शकू. आणि थोड्या अर्थाने का होईना माझ्या शिक्षकांनी माझ्यावर जे दायित्व टाकलं होतं ते पूर्ण करायला मी माझा हातभार
त्याला लागला की ती मुलं जगवण्यासाठी तुम्ही म्हणाल की मग आजची स्थिती काय आहे? तर आजची स्थिती अशी आहे की 1000 मुलं जर जन्माला आली तर जवळजवळ 80 मुलं आजही मरतात, 6वा वाढदिवस पाहत नाही. मात्र निदान 320 मुलं आज जगतात आहे. हे एक आश्चर्याचं चित्र आहे की 320 मुलं अदरवाईज वेगळी असती जर त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिल्या गेलं नसतं तर. अशा पद्धतीने हे काम सुरू झालं. त्यावेळची जी आर्थिक ही स्थिती होती दवाखान्यांची, तिथे फक्त 2 दवाखाने होते, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यामध्ये 4 डॉक्टर्स काम करत असायचे. आज मेळघाटातल्या 317 गावांसाठी जवळजवळ 67 डॉक्टर्स आणि 15 मोबाईल हॉस्पिटल्स ते काम करतात. स्टाफ बद्दल काही उणिवा जरी असल्या तरी बऱ्याच अंशी त्या फुलफिल झालेल्या आहेत आणि आज या प्रश्नाकडे पाहण्याची एकूणच समाजाची दृष्टी डेव्हलप झाली आहे. प्रत्येकाला असं वाटते की प्रत्येक मूल हे जगलं पाहिजे, मूल मरू नये, ही मनस्थिती समाजाची सुद्धा झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपस्थिती जर ओपीडी पाहाल तर साधारणतः 100-150ची ओपीडी एकेका प्राथमिक केंद्राची असते आणि बऱ्यापैकी आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली. आता प्रश्न आहे अजून त्यांचे, ते म्हणजे अजून वीज पूर्णत्वाने पोचलेली नाही, कारण वन कायदा त्यांना थांबवतो, खोदकाम करू देत नाही. मात्र आता रिसेंटली असं ठरलं आहे की मध्य प्रदेशातून वीज महाराष्ट्र शासन घेणार आणि त्या भागाला पोहोचवणार, कारण इकडे 90 किलोमीटरचा फॉरेस्टचा बेल्ट येतो, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या मध्ये. त्यामधून वीज पूर्वी येत असे, ब्रिटिश काळातली वीज आहे, त्याला अजिबात व्होल्टेज नसतं, फिलामेंट फक्त तेवढा दिसतो, तो लाल तार चमकतो. जर तुम्ही 100चा बल्ब लावला तर दिवाळगिरी इतका सुद्धा उजेड त्यातून मिळत नाही. तर मोटर पंप कसे चालणार आहे? मोटर पंप चालण्याचा विषयच नाही. अजून तिथल्या लोकांची अत्यंत मेहनती वृत्ती आहे, अजून तिथे शेती विकण्याची पद्धती आलेली नाही. आदिवासी कायदा सुद्धा त्याला अडवतो आणि लोकांची पण मानसिकता अजून विकण्याची नाही आहे, सांभाळण्याची आहे, त्यात श्रम करण्याची आहे. आणि विशेषतः माझा मुलगा रोहित ज्यावेळी त्या शेतीमध्ये आला त्यानंतर एक तरुण पिढीमध्ये ही लाट पसरली की बहुतेक तरुण सुद्धा आपल्या शेतीमध्ये श्रम करू लागले आहेत. आमच्या गावाचं किंवा आमच्या परिसराचं जर चित्र पाहिलं तर नवीन पिढी सुद्धा आता शेतीमध्ये येते आहे आणि ती शेती करू इच्छिते. फक्त उणीव आहे की त्यांना उपलब्ध असलेल्या विजेची जो प्रश्न यावर्षी जर पूर्णपणे सुटला तर मला असं वाटतं की मेळघाटातला कुपोषणाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल. आज स्मिता माझ्यासोबत नाही आहे, कारण तिला अमरावतीला एका कार्यक्रमात तिचा आधीच ठरलेला होता. अन्यथा तिने तिची बाजू पण सांगितली असती की तिथल्या महिला ज्या आहेत तर त्या महिलांकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत, तिथल्या समाजाकडे पण ही गरिबी आहे, कुपोषण आहे, पण आम्हाला टिकवून ठेवणाऱ्या काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत की ज्यामुळे आम्ही तिथे टिकलो. आम्ही गेलो हे ठीक आहे, किंवा अनेक संस्कार झाले आणि त्या संस्कारांपोटी आम्ही तिथे गेलो, पण तिथे आम्ही का टिकलो तर त्यांच्या चांगुलपणामुळे टिकलो, त्यांच्या सच्चेपणामुळे टिकलो. गांधीजींनी जे एकादश व्रत सांगितली ते एकादश व्रत जगणारा माणूस आणि स्त्री तिथे आहे. अजूनही तिथे स्त्री भ्रूण हत्या नाही, मुलीचा गर्भ आहे म्हणून कुणीही आईवडील गर्भपात केंद्राकडे जात नाही. तिथे आज हुंडाबळी नाही. कुणीही महिला तुझ्या बापाने हुंडा दिला नाही म्हणून तिला जाळण्यात येत नाही. तिथे स्त्री ही निर्भय आहे. हातात जर एक विळा असला तर ती दिवसा काय रात्री काय एकटी जंगलात जाऊन फिरून येऊ शकते. तिच्यावर कोणी अटॅक करेल, तिच्याकडे वाईट नजरेने पाहिल, तिला कोणी त्रास देईल अशी भूमिका आदिवासी गावांमध्ये नाही. जिथे जिथे आदिवासी लोक आहेत त्या गावांमध्ये साधारणतः 4-5 गावं जर सोडली तर इतर सगळ्या गावांमध्ये म्हणजे 317 पैकी इतर सगळ्या गावांमध्ये आदिवासी मेजॉरिटी आहे
आणि त्यांच्यामध्ये ही भीतीची भावनाच नाही. दिवसा रात्री कधीही महिला एकटी फिरू शकते. त्याचप्रमाणे स्त्रीने जर कमाई केली, ती जर कामाला गेली, तिची जर मजुरी आली, तर त्या मजुरीला पुरुष हात लावू शकत नाही. तिला खबोडी म्हणतात. म्हणजे तुम्ही घामाने मिळवलेला जो पैसा आहे स्त्रीनी, त्या पैशाला पुरुष हात लावू शकत नाही. तिने जर त्याची बकरी घेतली, तिने जर त्या पितळेचा हांडा घेतला, तिने जर चांदी घेतली त्या पैशात विकत, आणि नवऱ्याने जर तिच्या सोडून विकली, तर विकत घेणाऱ्यालाही दंड करते पंचायत आणि ती परतही करायला लावते आणि नवऱ्यालाही दंड करते. गाव पंचायत अतिशय स्ट्रॉंग आहे. गावाच्या गावं अशी आहेत की ज्यांच्या कोर्टामध्ये केसेस नाहीत. तंटामुक्ती तुमच्याकडे त्याच्यासाठी समित्या आहेत. आमच्या भागात तशीच तंटामुक्ती अगोदरपासूनच नांदते आहे. लोक पंचायत सगळं गाव बसते आणि निर्णय करतात कुठल्याही प्रश्नावर. जर तो प्रश्न गंभीर असेल तर 3-3 दिवस सुद्धा रात्रंदिवस बसून त्या प्रश्नाची उकल केल्या जाते. म्हणजे पार्टिसिपंट मध्ये प्रत्येक जण हा ऍक्टिव्हिटी त्यात पार्टिसिपेट करतो, आपले विचार मांडतो आणि प्रत्येकाच्या विचारांना लक्षात घेऊन सर्वसमावेशक असा निर्णय होतो. त्या पंचायतीत महिलांचं सुद्धा तेवढंच योगदान असतं. अजून त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत. जशी अजून तिथे म्हाताऱ्या माणसांना घरामध्ये किंमत आहे, त्यांना घराच्या बाहेर केलेलं नाहीये. त्यामुळे माझी पत्नी जेव्हा गेली तेव्हा तिला अनाथालय उघडायचं होतं, तिला वृद्धाश्रम उघडायचा होता, कारण ती शहरातून आलेली होती. पण तिथे तिला वृद्धाश्रमासाठी वृद्धच मिळाले नाही, तिथे अनाथ मुलंच मिळाले नाही, कारण कुणीही आपलं मूल रस्त्यावर फेकून देत नाही. तर कुमारी माता मुलं मुली आपापल्या चॉईसची लग्न